नमस्कार मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोने जाहीर केलेल्या किमतीला धरून आपण प्रत्येक घराची, प्रत्येक लोकेशनची किती किंमत होईल हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये सेल प्राईस, इन्सिडेंटल चार्जेस, ऑदर चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST यांचा समावेश आपण केला होता. तसेच सिडकोने 10% घरांच्या किमती कमी केल्यामुळे जी आपली बचत होत होती, जसं की GST आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनमध्ये, त्याबद्दलही आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन संदर्भात सुद्धा आपण डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर सिडको संदर्भात माहितीसाठी आणि अपडेटसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे LIG घरांना जे फ्लोअर राईज चार्जेस लागणार आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. प्रथमतः आपण फ्लोअर राईज चार्जेस म्हणजे समजून घेऊया. फ्लोअर राईज चार्जेस म्हणजे बहुमजली इमारतीमध्ये वरच्या मजल्यावरील फ्लॅटसाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क म्हणजे फ्लोअर राईज चार्जेस. साधारणपणे 4थ्या किंवा 5व्या मजल्यापासून हे शुल्क आकारण्यास सुरुवात होते. जसा मजला वाढतो तशी घरांची किंमतही वाढते. हे आकारण्याचं कारण म्हणजे उंचावर असलेल्या घरांना मिळणारे अधिक फायदे. त्यामध्ये बेटर व्ह्यू, शांतता आणि गोपनीयता, हवा आणि प्रकाश, कमी प्रदूषण आणि उंचावर बांधण्यासाठी लागणारा बांधकाम खर्च, या सर्व कारणांमुळे फ्लोअर राईज चार्जेस हे लावले जातात. यानंतर आता आपण फ्लोअर राईज चार्जेसचा फॉर्म्युला समजून घेऊया. फ्लोअर राईज चार्जेस बरोबर नंबर ऑफ चार्जेबल फ्लोअर्स गुणिले रेट पर फ्लोअर पर स्क्वेअर फीट गुणिले कार्पेट एरिया. नंबर ऑफ चार्जेबल फ्लोअर्स म्हणजेच नॉर्मली बिल्डर किंवा सिडको पहिल्या 4 ते 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज घेत नाही. म्हणजेच 4था किंवा 5वा फ्लोअर जोपर्यंत बिल्डरने किंवा सिडकोने फ्लोअर राईज चार्जेस घेतले नाहीत त्यापासून ते आपला फ्लॅट ज्या फ्लोअरवर आहे या 2 फ्लोअरच्या दरम्यान जे पण फ्लोअर्स असतील त्यांना चार्जेबल फ्लोअर्स असं म्हणतात. नंतर फ्लोअर राईज रेट लावला जातो जो की पर स्क्वेअर फीट असतो आणि पर फ्लोअर असतो. सिडकोकडून हाच फ्लोअर राईज रेट हा 10 रुपीज पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर लावण्यात आलेला आहे. यानंतर कार्पेट एरिया म्हणजेच असा एरिया जो आपण यूज करू शकतो जसा की लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम. आता आपण लोकेशन वाईज सर्व घरांचे फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. यामध्ये पहिला आहे खारघर बस टर्मिनस सेक्टर 14 LIG ग्रुपचा. या ठिकाणी कार्पेट एरिया आहे 322 स्क्वेअर फीट. तसेच या ठिकाणी पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज चार्जेस नाही आहेत आणि रेट जो लावलेला आहे तो 10 रुपीज पर स्क्वेअर फीट लावण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं कार्पेट एरिया हा 322 आहे आणि रेट हा 10 रुपये आहे. म्हणजे एका फ्लोअरसाठी जो फ्लोअर राईज चार्जेस लागतील ते लागतील 3220 रुपये. तर आता आपण फ्लोअर वाईज बघूया. 6व्या फ्लोअरसाठी जे चार्जेबल फ्लोअर असतील 5व्या फ्लोअरनंतर फक्त एकच राहील. त्यामुळे या ठिकाणी फ्लोअर राईज चार्जेस हे 3220 रुपये राहील. तसेच 7व्या फ्लोअरसाठी चार्जेबल फ्लोअर्स असतील 2, त्यामुळे या ठिकाणी 6440 रुपये राहतील. तसेच 8व्या फ्लोअरसाठी जे चार्जेबल फ्लोअर राहतील 5व्या फ्लोअरच्या नंतर 6वा, 7वा आणि 8वा म्हणजे 3 फ्लोअर हे चार्जेबल फ्लोअर्स राहतील. म्हणजेच या ठिकाणी जे फ्लोअर राईज चार्जेस राहतील 9660 रुपये. यानंतर 9व्या फ्लोअरसाठी 4 फ्लोअर हे चार्जेबल राहतील आणि या ठिकाणी 12880 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस लागेल. यानंतर 10व्या फ्लोअरसाठी जे चार्जेबल फ्लोअर राहतील ते राहतील 5, म्हणजेच या ठिकाणी 16100 रुपये राहतील. यानंतर 11व्या फ्लोअरसाठी 6 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 19320 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. तसेच 12व्या फ्लोअरसाठी 7 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 22540 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस राहील. तसेच 13व्या फ्लोअरसाठी 8 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 28980 रुपये फ्लोअर राईज चार्जेस राहतील. 15व्या फ्लोअरसाठी 10 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 32200 रुपये. तसेच 16व्या फ्लोअरसाठी 11 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 35420 रुपये. यानंतर 17व्या फ्लोअरसाठी 12 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 38640 रुपये फ्लोअर राईज चार्जेस लागतील. यानंतर 18व्या फ्लोअरसाठी 13 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 41860 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. यानंतर 19व्या फ्लोअरसाठी 14 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 45080 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. 20व्या फ्लोअरसाठी 15 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 48300 रुपये फ्लोअर राईज चार्जेस राहतील. 21व्या फ्लोअरसाठी 16 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजेच 51520 रुपये हे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. तसेच 22व्या फ्लोअरसाठी 17 फ्लोअर हे चार्जेबल राहतील म्हणजे 54740 रुपये एवढे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. यानंतर खारघर येथील रेल्वे स्टेशन सेक्टर 1A LIG ग्रुपमधील 540 कार्पेट एरिया असणाऱ्या घरांसाठी आपण फ्लोअर राईज चार्जेस काढणार आहे. या ठिकाणी सुद्धा पहिल्या 5 फ्लोअरसाठी फ्लोअर राईज चार्जेस नाही आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरसाठी 10 रुपीज पर स्क्वेअर फीट हा चार्ज लावण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर चार्जेस राहतील 540 स्क्वेअर फूट एरिया गुणिले 10 रुपीज पर स्क्वेअर फीट
म्हणजेच 5,400 रुपये एवढे राहतील. तर आता आपण डायरेक्ट फ्लोअर वाईज आपण फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरसाठी 5,400 रुपये, 7व्या फ्लोअरसाठी 10,800 रुपये, 8व्या फ्लोअरसाठी 16,200 रुपये, 9व्या फ्लोअरसाठी 21,600 रुपये, 10व्या फ्लोअरसाठी 27,000 रुपये, 11व्या फ्लोअरसाठी 32,400 रुपये, 12व्या फ्लोअरसाठी 37,800 रुपये, 13व्या फ्लोअरसाठी 43,200 रुपये, 14व्या फ्लोअरसाठी 48,600 रुपये आणि शेवटच्या आणि 15व्या फ्लोअरसाठी 54,000 रुपये राहतील. यानंतर आता आपण वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर 19 या प्रोजेक्टमधील 322 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असणाऱ्या घरांच्या फ्लोअर राईज चार्जेस आपण पाहूया. या ठिकाणी सुद्धा पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज चार्जेस नाही आहेत. नंतर 10 रुपीज पर स्क्वेअर फूट पर फ्लोअर लावण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर चार्जेस हे 3,220 रुपये राहतील. आता आपण फ्लोअर वाईज फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर 19 येथील 6व्या फ्लोअरला 3,220 रुपये राहतील, 7व्या फ्लोअरला 6,440, 8व्या फ्लोअरला 9,660, 9व्या फ्लोअरला 12,880, 10व्या फ्लोअरला 16,100 रुपये, 11व्या फ्लोअरला 19,320 रुपये, 12व्या फ्लोअरला 22,540 रुपये, 13व्या फ्लोअरला 25,760 रुपये, 14व्या फ्लोअरला 28,980 रुपये, 15व्या फ्लोअरला 32,200 रुपये आणि 16व्या फ्लोअरला 35,420 रुपये. यानंतर 17व्या फ्लोअरला 38,640 रुपये, 18व्या फ्लोअरला 41,860 रुपये, 19व्या फ्लोअरला 45,080 रुपये, 20व्या फ्लोअरला 48,300 रुपये, 21व्या फ्लोअरला 51,520 रुपये, 22व्या फ्लोअरला 54,740 रुपये, 23व्या फ्लोअरला 57,960 रुपये आणि शेवटच्या आणि 24व्या फ्लोअरला 61,180 रुपये एवढे फ्लोअर राईज चार्जेस राहतील. यानंतर आता आपण पनवेल बस टर्मिनस सेक्टर 8 येथील LIG घरांची फ्लोअर राईज किंमत बघूया. ही घरं 322 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असणारी आहेत. या ठिकाणी सुद्धा पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज चार्जेस नाहीत आणि त्यानंतरचा जो रेट आहे तो 10 रुपीज पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा पर फ्लोअर चार्जेस हे 3,220 रुपये राहतील. आता आपण फ्लोअर वाईज फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरसाठी 3,220 रुपये राहतील, 7व्या फ्लोअरसाठी 6,440 रुपये, 8व्या फ्लोअरसाठी 9,660 रुपये, 9व्या फ्लोअरसाठी 12,880 रुपये, 10व्या फ्लोअरसाठी 16,100 रुपये आणि 11व्या आणि शेवटच्या फ्लोअरसाठी 19,320 रुपये राहतील. यानंतर आता तळोजा सेक्टर 37 LIG A ह्या घरांच्या पण फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. ही घरंही 398 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असणारी आहेत. या ठिकाणी सुद्धा पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज चार्जेस नाहीत आणि त्यानंतर 6व्या फ्लोअरपासून 10 रुपीज पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर हे ॲप्लाय होतील. म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर चार्जेस हे 398 स्क्वेअर फूट मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच 3,980 रुपये पर फ्लोअर चार्जेस एवढे राहतील. आता आपण फ्लोअर वाईज फ्लोअर राईज चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरसाठी 3,980, 7व्या फ्लोअरसाठी 7,960, 8व्या फ्लोअरसाठी 11,940, 9व्या फ्लोअरसाठी 15,920, 10व्या फ्लोअरसाठी 19,900, 11व्या फ्लोअरसाठी 23,880, 12व्या फ्लोअरसाठी 27,860, 13व्या फ्लोअरसाठी 31,840, 14व्या फ्लोअरसाठी 35,820, 15व्या फ्लोअरसाठी 39,800, 16व्या फ्लोअरसाठी 43,780, 17व्या फ्लोअरसाठी 37,760, 18व्या फ्लोअरसाठी 51,740, 19व्या फ्लोअरसाठी 55,720, 20व्या फ्लोअरसाठी 59,700, 21व्या फ्लोअरसाठी 63,780, 22व्या फ्लोअरसाठी 67,660, 23व्या फ्लोअरसाठी 71,740, 24व्या फ्लोअरसाठी 75,720, 25व्या फ्लोअरसाठी 79,600 आणि 26व्या आणि लास्ट फ्लोअरसाठी 83,580 रुपये एवढे फ्लोअर चार्जेस राहतील. यानंतर तळोजा सेक्टर 37 LIG B या ठिकाणच्या घरांसाठी फ्लोअर राईज चार्जेस आपण पाहूया. कार्पेट एरिया आहे 540 आणि या ठिकाणी सुद्धा पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज चार्जेस नाही आहेत. जो रेट लावलेला आहे तो 10 रुपीज पर स्क्वेअर फीट म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर चार्जेस राहतील 540 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया गुणिले 10 म्हणजेच 5,400 पर फ्लोअर आपला फ्लोअर राईज चार्जेस लागतील. आता आपण फ्लोअर वाईज फ्लोअरच्या राईज चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरसाठी 5,400, 7व्या फ्लोअरसाठी 10,800, 8व्या फ्लोअरसाठी 16,200, 9व्या फ्लोअरसाठी 21,600, 10व्या फ्लोअरसाठी 27,000, 11व्या फ्लोअरसाठी 32,400, 12व्या फ्लोअरसाठी 37,800, 13व्या फ्लोअरसाठी 43,200, 14व्या फ्लोअरसाठी 48,600, 15व्या फ्लोअरसाठी 54,000, 16व्या फ्लोअरसाठी 59,400. यानंतर 17व्या फ्लोअरसाठी 64,800, 18व्या फ्लोअरसाठी 70,200, 19व्या फ्लोअरसाठी 75,600, 20व्या फ्लोअरसाठी 81,000, 21व्या फ्लोअरसाठी 86,400, 22व्या फ्लोअरसाठी 91,800, 23व्या फ्लोअरसाठी 97,200, 24व्या फ्लोअरसाठी 1,02,600 आणि 25व्या फ्लोअरसाठी 1,08,000 आणि शेवटच्या आणि 26व्या फ्लोअरसाठी 1,13,400 रुपये एवढे फ्लोअर चार्जेस राहतील.
यानंतर कामोठ येथील मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 या घरांचे आपण फ्लोर राईट चार्जेस पाहूया. येथील सुद्धा कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फूट आहे आणि पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोर राईट चार्जेस नाही आहेत. त्यानंतर रेट जो आहे ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर राईट चार्जेस हे ₹3,220 राहतील. यानंतर फ्लोअर वाईज आपण फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. तर 6व्या फ्लोअरसाठी ₹3,220, 7व्या फ्लोअरसाठी ₹6,440, 8व्या फ्लोअरसाठी ₹9,660, 9व्या फ्लोअरसाठी ₹12,880, 10व्या फ्लोअरसाठी ₹16,100, 11व्या फ्लोअरसाठी ₹19,320, 12व्या फ्लोअरसाठी ₹22,540 आणि 13व्या फ्लोअरसाठी ₹25,760, 14व्या फ्लोअरसाठी ₹28,980 एवढे फ्लोअर राईट चार्जेस राहतील. यानंतर कामोठ येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 मधील घरांच्या फ्लोअर राईटच्या किमती पाहूया. याच ठिकाणी सुद्धा कार्पेट एरिया 322 आहे आणि 5व्या फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईट चार्जेस नाही आहेत. रेट हा ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा ₹3,220 हा पर फ्लोअर चार्जेस आहेत. तर या ठिकाणी सुद्धा आपण 6व्या फ्लोअरपासून फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. तर 6व्या फ्लोअरला ₹3,220, 7व्या फ्लोअरला ₹6,440, 8व्या फ्लोअरला ₹9,760, 9व्या फ्लोअरला ₹12,880, 10व्या फ्लोअरला ₹16,100 आणि शेवटच्या आणि 11व्या फ्लोअरला ₹19,320 एवढे फ्लोअर राईट चार्जेस राहतील. यानंतर उल्वे येथील खारकोपर P3 एक्सटेन्शन सेक्टर 16A LIG या घरांचे आपण फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. या घरांचा एरियासुद्धा 322 स्क्वेअर फूट आहे. या घरांना सुद्धा 5व्या फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईट चार्जेस नाही आहेत. यानंतर रेट हा ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा ₹3,220 हा पर फ्लोअर चार्जेस राहील. आता आपण फ्लोअर वाईज फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरसाठी ₹3,220, 7व्या फ्लोअरसाठी ₹6,440, 8व्या फ्लोअरसाठी ₹9,760, 9व्या फ्लोअरसाठी ₹12,880, 10व्या फ्लोअरसाठी ₹16,100, 11व्या फ्लोअरसाठी ₹19,320, 12व्या फ्लोअरसाठी ₹22,540, 13व्या फ्लोअरसाठी ₹25,760 आणि 14व्या फ्लोअरसाठी ₹28,980 एवढे फ्लोअर राईट चार्जेस राहतील. यानंतर उल्वे येथील खारकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट P3 तसेच उल्वे येथील खारकोपर P3 एक्सटेन्शन सेक्टर 16A LIG-B आणि उल्वे येथील खारकोपर वेस्ट सेक्टर 8A या 3 प्रोजेक्टच्या नंबर ऑफ फ्लोअरची संख्या माहीत नसल्यामुळे टोटल मी 27 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईट चार्जेस काढलेले आहेत. यामध्ये उल्वे खारकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट P3 आणि उल्वे खारकोपर वेस्ट सेक्टर 8A या दोन्ही प्रोजेक्टची जी कार्पेट एरिया आहे तो 322 स्क्वेअर फूट समान असल्यामुळे तसेच बेस फ्लोअरसुद्धा 5 फ्लोअर आहेत. म्हणजेच 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईट चार्जेस नाही आहेत आणि रेटसुद्धा ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. त्यामुळे या दोघांची मी कंबाईनली प्रत्येक फ्लोअर वाईज फ्लोअर राईट चार्जेस सांगतो. 6th फ्लोअर 3,220, 7व्या फ्लोअरसाठी 6,440, 8व्या फ्लोअरसाठी 9,660, 9व्या फ्लोअरसाठी 12,880, 10व्या फ्लोअरसाठी 16,100, 11व्या फ्लोअरसाठी 19,320, 12व्या फ्लोअरसाठी 22,540, 13व्या फ्लोअरसाठी 25,760, 14व्या फ्लोअरसाठी 28,980, 15व्या फ्लोअरसाठी 32,200, 16व्या फ्लोअरसाठी 35,420, 17व्या फ्लोअरसाठी 38,640, 18व्या फ्लोअरसाठी 41,860, 19व्या फ्लोअरसाठी 45,080, 20व्या फ्लोअरसाठी 48,300, 21व्या फ्लोअरसाठी 51,520, 22व्या फ्लोअरसाठी 54,740, 23व्या फ्लोअरसाठी 57,960, 24व्या फ्लोअरसाठी 61,180, 25व्या फ्लोअरसाठी 64,400, 26व्या फ्लोअरसाठी 67,620 आणि 27व्या फ्लोअरसाठी 70,840 फ्लोअर राईट चार्जेस राहतील. यानंतर उल्वे खारकोपर P3 एक्सटेन्शन सेक्टर 16A LIG-B ह्या प्रोजेक्टसाठी आपण फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. कार्पेट एरिया आहे 540 स्क्वेअर फूट. तसेच पहिल्या 5 फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईट चार्जेस नाही आहेत. त्यानंतर फ्लोअर राईट चार्जेस हे रेट ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर आहे. म्हणजेच या ठिकाणी कार्पेट एरिया 540 आणि रेट पर स्क्वेअर फूट हा 10 आहे. म्हणजेच या ठिकाणी पर फ्लोअर चार्जेस हे ₹5,400 राहतील. आता आपण 6व्या फ्लोअरपासून पुढे फ्लोअर राईट चार्जेस पाहूया. 6व्या फ्लोअरला 5,400, 7व्या फ्लोअरला 10,800, 8व्या फ्लोअरला 16,200, 9व्या फ्लोअरला 21,600, 10व्या फ्लोअरला 27,000, 11व्या फ्लोअरला 32,400, 12व्या फ्लोअरला 37,800, 13व्या फ्लोअरला 43,200, 14व्या फ्लोअरला 48,600, 15व्या फ्लोअरला 54,000, 16व्या फ्लोअरला 59,400, 17व्या फ्लोअरला 64,800, 18व्या फ्लोअरला 70,200, 19व्या फ्लोअरला 75,600, 20व्या फ्लोअरला 81,000, 21व्या फ्लोअरला 86,400, 22व्या फ्लोअरला 91,800, 23व्या फ्लोअरला 97,200, 24व्या फ्लोअरला 1,02,600, 25व्या फ्लोअरला 1,08,000,
26व्या फ्लोअरला 1,13,400, 27व्या फ्लोअरला 1,18,800 रुपये एवढे फ्लोअर राईट चार्जेस राहतील. तर अशा प्रकारे आज आपण सर्व लोकेशनचे फ्लोअर राईट चार्जेस हे पाहिलेले आहेत. ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन करण्यासाठी फायदा होईल. चॅनलवर प्रथमतः आला असाल किंवा सिडको संदर्भात कोणत्याही माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच हा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी मदत करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.